पुढे जाऊयात बातमी एका चर्चेतल्या विधानाची। भाजपनं मला ढकलल्यास त्यांच्या पायाखाली सुरुंग लावलाय असं विधान अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांनी केलेलं आहे। भाजपाचा राष्ट्रवादीचा कट्टर विरोधक आहे असं सुद्धा सुनील शेळके यांनी म्हटलेलं आहे। अजितदादा माझ्या घरातलं रेशन भरून देतात असंही शेळके यांनी म्हटलंय। जो प्रचार करणार नाही त्याला उमेदवारी नाही, हा नियम सर्वांना आहे असं विधान सुद्धा शेळके यांनी केलं। कुणाकुणाची नावं घेऊ आणि नावं घेण्यापेक्षा असं वाटायला लागलं की तुमच्या काही गळ्यात पडू का काय। एवढा व्यासपीठ फुललाय, आता जर तुमच्या गळ्यात पडायला गेलो तर गणेश भाऊ बेगडे म्हणून तू गळ्यात पडायच्या आधी तुला पहिला कसा ढकल देतो तो आम्ही विचार करतोय। पण तुम्हालाही माहित नसेल की तुमच्या खाली मी सुद्धा सुरुंग लावून बसलोय। आपण आजच्या मेळाव्यातून संदेश घेऊन आहोत। निवडणूक होईल, निवडणुकीमध्ये प्रत्येकाला जबाबदारी मिळणार आहे। ज्याच्यावरती जी जबाबदारी असेल त्याने ती स्वीकारून चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे। मगाशी अण्णांनी त्यांच्या स्टाईलमध्ये सांगितलं, मी बघतो, तुम्हीच बोलले, मी नाही बोललो। जो इकडं तिकडं जाईन त्याला उमेदवारी देणार नाही म्हटली नाही। यांना पण सांगा, शेजारच्यांना पण सांगा, त्यांना पण सांगा। आता आपणच फक्त आपलंच भांडायचं, ते म्हणतील तुमचं बरं चाललंय। एवढाच आहे की ज्या मायबाप जनतेनं आम्हाला निवडून दिलं, काम करण्याची संधी दिली, त्या जनतेसाठी कुठेही अपमान लागला तरी तो पचवायचा, परंतु आदरणीय अजितदादांची साथ सोडायची नाही। शेवटी आज आमचा नेता, एका पत्रकाराने मला विचारलं की तुम्ही अजितदादांच्या बाबतीत सातत्याने बोलत असता, त्यांची बाजू घेऊन बोलतात। मी म्हणलं मला अजितदादा दर महिन्याचं रेशन भरून देतात, तुला काय प्रॉब्लेम आहे का? मला 2-3 कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट दिले, तुला पाहिजे का?